महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यातील हडपसर परिसरातील शेवाळवाडी येथे कोयता गँगकडून सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मांजरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 6 आरोपींना अटक केली असून त्यामध्ये 3 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। ही घटना शनिवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। शेवाळवाडी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या महावीर ज्वेलर्स या सराफ दुकानात 4 जण अचानक घुसले। त्यांच्या हातामध्ये धारदार कोयते होते। दुकानात त्यावेळी केवळ मालक एकटेच उपस्थित होते। दरोडेखोरांनी मालकाला कोयत्याचा धाक दाखवत आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। यानंतर आरोपींनी दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने गोळा करण्यास सुरुवात केली। काही मिनिटांमध्येच मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने लुटून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये हातात कोयते घेऊन दुकानात घुसणारे आरोपी स्पष्टपणे दिसतात। घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासातच 6 आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रवीण महादेव शिंदे, राजदीप संतोष जगताप, भावेश राजेश चव्हाण यांच्यासह अन्य 3 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।